सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत जय जय प्रथमेशा या ईशस्तवनाने। सूर्यनारायणाने आणलेला सोनेरी क्षण सादर होत आहे स्वागत गीत जैसी सूर्य की किरण। स्वागतम
चैतन्य देवीने फुलवितो चराचर. तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फुलावे होऊनी दीप प्रज्वलन. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. हा दीप तमावर मात करी. पुसुनी आसवे हसुणी जरा बघ, अनंत ताऱ्याची वर जगमग. ये परत ये तुझ्या घरी, अंधार दाटला घोर जरी. हा दीप तमावर मात करी. पिसाट वारे वन आदळले, सूड घ्यावया जळ वादळले. ध्रुव तारा आहे आढळ तरी, अंधार दाटला घोर जरी. हा दीप तमावर मात करी. घावा वाचून नसे देवपण, जळल्या वाचून प्रकाश कोठून. का सांग निराशा तुझ्या उरी, अंधार दाटला घोर जरी. हा दीप तमावर मात करी. क्या अंधकार से डरना आओ सूरज बन जाते हैं. धरती अंबर के तम सारे, जिससे डरकर छट जाते हैं. एक नूर बहे रूहानीचा, रोशन ये आलम हो जाए. आओ बच्चों हम मिल करके एक झिलमिल दीप जलाते हैं.
आओ बच्चों मिल करके एक दीप जलाते नाट्य आणि रंगदेवता नटराजस स्मरुणी आपण पुढे वाटचाल करत आहोत। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री खामकर सर, प्राचार्य वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूर आणि ज्युनियर कॉलेज। मी आपणास विनंती करते की आपण प्रास्ताविक करावे। नमस्कार। नमस्कार। पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील व स्वर्गीय गुलाबराव माने या दोन्ही प्रतिमांना मनपूर्वक प्रणाम करून मी माझं मनोगत व्यक्त करतो। प्रास्ताविकामध्ये मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण प्रमुख पाहुणे अध्यक्ष आणि तुमचं बक्षीस वितरण या सर्व बाबींचा विचार करता अगदी थोडक्यात मी मनोगत ओळखतोय। वसंतदादा पाटील प्राथमिक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या संयुक्त विद्यमानं आपला हा तिसरा दिवस स्नेह संमेलनाचा संपन्न होतोय। या स्नेह संमेलनाच्या पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री कुमार मांडके सर, माजी इन्स्पेक्टर रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा, तसंच ऐनवेळी नेहमीच आपल्याला आणि आपल्या संस्थेवरती प्रेम करणारं कुटुंबीय जे भोसले कुटुंबीय की ज्या अध्यक्षपदासाठी आपण निमंत्रित केलेले आमचे गोरख साहेब आणि आपल्या संस्थेचे चेअरमन साहेब भैयासाहेब सगळे मुंबईला असल्यामुळं ऐनवेळी आपण भोसले सरांना आपण निमंत्रित केलं। नेहमीच तत्परतेनं सहकार्य वगैरे राहतात। सरांना आम्ही सांगितलं की सर 10 मिनिटात तुम्ही उपस्थित राहा, सर 10 मिनिटाच्या आधी उपस्थित राहिले। असे आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं काम केलेले प्राध्यापक भोसले सर आणि सायद्री सहकार कारखान्याचे संचालक माजी संचालक, त्याच पद्धतीनं संस्थेचे व्हाईस चेअरमन किसनदादा राव, संस्थेचे उपाध्यक्षा माने श्रीमती कमल गुलाबराव माने, संस्थेचे सचिव शिवाजीराव माने, त्याच पद्धतीनं या विद्यालयाचे माजी प्राचार्य मांडवे सर, या विद्यालयाचे माजी प्राचार्य पी माने सर, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे श्रीमंत माने, युवा नेते नरवाडीचे कदम, त्याचबरोबर अनेक मान्यवर आणि देणगीदार चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी सुरुवातीलाच मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर या विद्यालयाचे सुपरवायझर सजने सर, प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक त्यांचे सहकारी, माजी शिक्षक, सहकारी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे गेल्या वर्षी वर्षभर जे काम केलंय आणि गतवर्षी जे काही काम करत आहात त्या कौतुकाची थाप तुमच्यावरती पडावी आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनाही प्रेरणा मिळावी की मी पुन्हा हे बक्षीस मिळेल किंवा जीवनाच्या टप्प्यामध्ये मी अत्यंत चांगला यशस्वी होऊ शकेल। या आताच्या मंचावरती असणारे सर्वजण जे मंडळी आहेत की जीवनाच्या कोणत्या टप्प्यामध्ये काही अपयशी झाले असतील, काही यशस्वी झाले असतील, पण आजच्या जीवनाच्या जगण्याच्या जीवनाच्या स्पर्धे मात्र ते सगळेजण यशस्वी झाले आहेत। अशी मान्यवर थोर व्यक्ती तुमच्यासाठी आपण नेहमीच आज समोर आणण्याचा प्रयत्न करतो, ज्यातून विद्यार्थी मित्रांना अधिकाधिक प्रेरणा मिळावी। तुम्ही रहमतपूर नगरीमध्ये 4 विद्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा रहमतपूर नगरपालिकेच्या क्षेत्राचा जर विचार केला आणि सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या क्षेत्राचा विचार केला तर रहमतपूर नगरपालिका क्षेत्रातील असणारे विद्यालय आणि शैक्षणिक संस्था आणि इतर सामाजिक संस्था अत्यंत चांगल्यानं हिरिरीनं भाग घेतात। त्यामध्ये आपल्या शाळेचं आणि आपल्या संस्थेचं नाव लौकिक वाढावं यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अत्यंत चांगल्या रीतीने झटत असता आणि याशिवाय शाळेचा विकास होऊ शकणार नाही, विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकणार नाही अशा चांगल्या भावनेनं तुम्ही कार्यरत आहात आणि हीच भावना तुमच्यामध्ये सतत प्रेरित राहावा आणि आपल्या विद्यालयाचं नाव, ज्युनियर कॉलेज आणि प्राथमिकचं नाव या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं जावं आणि या विद्यालयामध्ये तुमच्या पालकांनी पाठवलेलं, तुमच्या पालकांनी विश्वास देऊन आमच्यावरती पाठवलेलं आहे ते कार्य निश्चितपणे माझे शिक्षक पूर्ण करतील असा मला आत्मविश्वास आहे आणि याच पद्धतीने याहीपेक्षा जास्त आपल्याकडनं उत्तुंग असं कार्य व्हावं यासाठी अधिक प्रेरणा मिळावी यासाठी हे कार्यक्रम आपण केलेले आहेत। मी तुम्हा सर्वांना
पुन्हा एकदा हे मान्यवर इथं आले त्यांना सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना जे बक्षीस वितरण मिळणार आहे त्या सर्वांनाच याहीपेक्षा अधिक चांगलं उत्तुंग यश मिळावं अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी त्या प्रेरणेमध्ये यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मजूर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एक वेगळाच अनुभव आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरती एक असं दिलखुलास व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे की निश्चितच हे दुधात साखर पडण्यासारखा एक दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही. कारण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री कुमार मंडपे साहेब, माजी इन्स्पेक्टर रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा, या साहेबांनी रयत शिक्षण संस्था नावाजलेली आज महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर असलेली शिक्षण क्षेत्राशी मैत्री केलेली ही शिक्षण संस्था आणि या संस्थेशी असणारं त्यांचं एक वेगळं नातं, ज्यांचा चेहरा अतिशय प्रसन्न हसरा. एकदा व्यासपीठाकडे तुम्ही जर लक्ष देऊन जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरतीच त्यांचे असणारे उमटणारे एक सकारात्मक विचार, शिक्षण क्षेत्राची त्यांची असलेली नाळ आणि त्यांनी केलेलं मंथन, मनन आणि चिंतन आणि त्यातून आपलं जीवन तावून आणि सुलाखून नेलेलं हे व्यक्तिमत्व, एक सदावार व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे. हा त्यांचा झाला अल्पसा परिचय. परंतु आपल्या कॉलेजचे सिनियर प्राध्यापक माननीय श्री निकम सर यांना मी विनंती करते की त्यांनी पाहुणे परिचय आपल्याला सखोल करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. पद्मभूषण वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचं प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय आणि त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनातील पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा परिचय मी करून देतोय. मॅडमनी जो परिचय करून दिला तो किती सार्थ आहे हा अधिक परिचय ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यांचं नाव जरी पत्रिकेमध्ये कुमार मंडपे असं टाकलेलं असलं तरी त्यांचं खरं नाव सुकुमार मंडपे आहे आणि चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्यांची जन्मतारीख ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थानं ते सुकुमार आहेत. त्यांचा जन्म आपल्या असं लक्षात येतं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 15 नोव्हेंबर 1942 आहे. 1942 म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर 7 वर्ष 5 वर्ष सरांचा जन्म झालेला आहे. त्यांचं BScचं जे शिक्षण आहे ते शिक्षण विलिंग्डन कॉलेज सांगली इथं झालेलं आहे 1965 ला, म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेस ते ग्रॅज्युएट झालेले होते. त्याच्यानंतर त्यांचं BEdचं शिक्षण आझाद एज्युकेशन इथं आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन इथं 1970 ला पूर्ण झालेलं आहे. तर MEdचं त्यांनी शिक्षणशास्त्र निष्णांमध्ये पदवी टिळक कॉलेज पुणे येथून 1976 ला घेतलेली आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर साताऱ्यामधलं अण्णासाहेब कल्याणी विद्यालय आहे, मला आठवते मी 91 ला जेव्हा आझाद कॉलेजमध्ये BEdचा विद्यार्थी होतो तेव्हा साताऱ्यातलं टाकाऊ विद्यालय म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतं असं ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय. जुनी पुराणी इमारत, कौलारू आणि मंडपे सर तिथं रुजू झाल्यानंतर एका शिक्षकाकडे जर व्हिजन असेल, दृष्टी असेल तर काय होतं. आज तुम्ही जर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयामध्ये गेला तर त्याचं रूपडं पालटलेलं पाहायला मिळतं आणि हे सगळं कर्तृत्व आहे ते मंडपे सरांचं असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी साईजीराव महाराजांमध्ये उपमुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. पुसेगावच्या श्री सेवागिरी विद्यालयामध्ये उपमुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभाग जो आहे की ज्याच्यामध्ये सातारा, सोलापूर जिल्हे येतात, या मध्य विभागाचे त्यांनी इन्स्पेक्टर म्हणून जवळपास 4 वर्ष काम केलेलं आहे. याच्यामध्ये 3500 सेवक आहेत आणि जवळपास 150 शाखांचं काम त्यांनी पाहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं त्यांचं शैक्षणिक काम. पण त्यांनी सामाजिक कामांमध्ये जो ठसा उमटवलेला आहे तो अत्यंत उल्लेखनीय असा आहे. सामाजिक कामांमध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये एक नवीन प्रकल्प, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प त्यांनी राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली तेव्हापासून वैज्ञानिक जाणीवाचा उपक्रम त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून राबवलेला आहे. कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठीय स्तरावर शिक्षकांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रोजावा म्हणून त्यांनी अनेक ठिकाणं
प्रशिक्षण गेलेलं आहे आणि जवळपास तुमच्या असं लक्षात येईल की 35,000 शिक्षकांच्या पर्यंत हे सर वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हाताखालून गेलेल्या जर मुलांची संख्या बघितली तर लाखाच्या वर जाते, ती साधारण 5 लाख इतकी आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की या माणसानं किती मोठं काम केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते राज्य सचिव म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना जो जीवन गौरव पुरस्कार दिला, त्या पुरस्कारांमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी मंडपे सरांच्या बद्दल काढलेले उद्गार अत्यंत बोलके आहेत. ते असं म्हणतायत की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव महाराष्ट्रभर झालेल्या लोकांच्या परिचयाचं झालेलं आहे, पण त्या नावाबरोबर जर प्रमुख नाव कोणाचं जोडलं गेलं असेल तर ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं जोडलं गेलेलं आहे. पण दाभोळकर असं कबूल करतात, हे काम खऱ्या अर्थानं चिकाटीनं जर करणारं कोण असेल तर त्या 2 व्यक्तींचा मला उल्लेख करावा लागेल. त्यामध्ये प्राध्यापक PR आरडे सर आणि दुसरं म्हणजे कुमार मंडपे सर. आणि म्हणून जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्तानं त्यांचा केलेला हा गौरव निश्चित सार्थ आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पडद्या पाठीमागे राहून महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम पोहोचवण्याचं काम आरडे सर आणि मंडपे सरांनी केलेलं पाहायला मिळतं. गणिताचे नामवंत शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. साताऱ्यामध्ये परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था आहे, त्याचे ते विश्वस्त म्हणून काम करतायत. केवळ शैक्षणिक आणि सामाजिक कामांमध्ये त्यांचा हातखंडा असं नव्हे तर त्यांनी लिखाणामध्ये पण अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण केलेलं आहे. पहिलं म्हणजे सत्यकथा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अशी एक लेख मालिका दैनिक ऐक्यामध्ये त्यांनी चालू केलेली होती आणि त्याच्यामध्ये एकूण 76 लेख 76 कथा प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यातलं पुस्तक रूपानं एक 35 कथांचं एक पुस्तक तयार केलेलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे सत्यकथा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या. त्याचबरोबर गैरसमाजाच्या प्रदेशात नावाचं एक पुस्तक आहे. त्यांच्या सौभाग्यवती की ज्याही शिक्षिका होत्या प्रमोदिनी मंडप्यांनी सरांनी दोघांनी मिळून ते लिहिलेलं आहे. एक प्रश्न उत्तराच्या संदर्भात की विद्यार्थ्यांना समाजातल्या अनेक लोकांना सातत्याने वेगवेगळे प्रश्न भेडसावत असतात. मग आपण पाहिलं काल श्रीराम लागूंचं नाव आपण घेतलेलं होतं एका प्रश्न उत्तराच्या संदर्भानं आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं जाहीर व्यासपीठावरून की देवाला रिटायर करून टाका. आणि म्हणून समाजातले जे विविध प्रश्न आहेत या प्रश्न उत्तराच्या स्वरूपात त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन असं एक पुस्तक प्रमोदिनी मंडपे सरांनी लिहिलेलं आहे. चमत्कार आणि विज्ञान नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. अंधश्रद्धेची दुनिया चमत्काराची किमया हे अत्यंत महाराष्ट्रभर गाजलेलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं चमत्कार कसे होतात, चमत्काराच्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन कोणता असतो, वैज्ञानिक कारण कोणतं असतं हे त्यांनी अतिशय खुलासेवा स्पष्ट केलेलं असं ते पुस्तक आहे. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येतं की आम्ही जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत त्यांनी जेव्हा व्यासपीठावरून जर काही चमत्कार सादर करायचे असतील तर त्यांनी कोणते नियम पाळले पाहिजे, कोणत्या काळज्या घेतल्या पाहिजे याच्या संदर्भानं संहिता सांगणार एक पुस्तक आहे. कुमार मंडपे आणि प्रशांत पोद्दार यांनी लिहिलेलं. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं विचार आणि संघटना मार्गदर्शिका नावाचं एक पुस्तक काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिक्षकांच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन मार्गदर्शिका नावाचं एक पुस्तक आहे. 9वी आणि 10वीचं गणिताच्यासाठी कार्यपुस्तिका त्यांनी काढलेली आहे. आणि कर्मवर प्रबोधिनी नावाची रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जी प्रबोधिनी चालवते तिथं ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं पाहायला मिळतं. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. मीही स्वतः त्यांच्याबरोबर काही ठिकाणी व्याख्यानाला गेलेलो होतो. परवा भेटताना जुन्या आठवणीने त्यांनी सांगितले की तू कसा हाताला सोया आणि लिंबू टोचून घ्यायचास वगैरे वगैरे. म्हणजे त्यांनी अतिशय प्रगल्भपणे व्याख्यानं दिलेली आहेत. दाभोळकरांचं याबाबतीतलं त्यांच्याबद्दलचं एक मत असं आहे ते असं म्हणतात की कुमार मंडपे हे चमत्काराच्या सादरीकरणावर छानपणे भाषण देतात, पण फलज्योतिष म्हणजे काय याच्यावरचं त्यांचं भाषण अतिशय रंगतदार होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 25 वर्षाहून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतंही प्रलोभन नाहीये की मला मानधन द्या, अमकं करा, तमकं करा, म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी सातत्याने हे काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत नरेंद्र दाभोळकर असं म्हणतात, तुका म्हणे जरा आहे मुळाचीच खरा, तुका म्हणे जरा आहे मुळाचीच खरा, कारण अंतरप्रेरणा ही माणसाला महत्वाची असते आणि म्हणून ही त्यांच्या बाबतीत 100% उक्ती खरी ठरते. दाभोळकर स्वतः नशिबाला न मानणारे असे होते तरी ते असे म्हणतात की मी
स्वतःला नशीब मानणारा माणूस. मला मनपे सरांच्या सारखे सहकारी मिळाले आणि म्हणून मी स्वतःला नशीबवान माणूस समजतो, असं त्यांचं बोलकं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मिळालेले आहे. मी संस्था परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ते इथं आलेत आमच्या विनंतीला मान देऊन आणि त्याबद्दल आभारही व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर. भारतातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात, भावनांचे बंध हे नेहमी जुळत नसतात. मिळतात येते माणसे हजारोंनी लाखोंनी, पण आजची मान्यवर मंडळी रोज रोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त असावा लागतो तो योगायोग. आणि आजच्या दिवसासारखा योगायोग पुन्हा येणार नाही आणि म्हणूनच आजच्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. इथं एक सत्काराचा छोटासा कार्यक्रम पार पडत आहे. माननीय प्राचार्य साहेब, आपणास विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमार मनपे साहेब यांचा सत्कार करावा. तसेच प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक माननीय खंडे सर, आपणासही विनंती आहे की आपण मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. श्री प्राध्यापक भानुदास भोसले सर हेही विनंतीस मान देऊन इथं आवर्जून उपस्थित आहेत. माजी संचालक सह्याद्री सहकारी साखर कारखाना मान्य श्री श्रीमंत सर्जेराव माने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात. सदन्य सर, आपणास विनंती आहे की आपण सरांचा सत्कार करावा. तसेच सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख DS माने सर, आपणासही विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावे आणि आपण ही सत्काराचं काम हाती सोपवून घ्यावं. सौ सुजाता राऊत मॅडम, उपसभापती महिला व बालकल्याण समिती नगर परिषद रहमतपूर, याही इथं उपस्थित आहेत. सरांना विनंती आहे की आपण मॅडमचाही सत्कार करावा. श्री किसनदादा राऊत, व्हाईस चेअरमन वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, हेही इथं वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आपणास विनंती की आपण सत्काराचा स्वीकार करावा. मान्य श्री SK माने सर अप्पा, सचिव पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी विनंती. श्रीमती कमलताई माने, उपाध्यक्ष वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, मॅडमही इथं उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सत्कार. श्री जयसिंग कृष्णा चव्हाण, माजी ट्रेजरी ऑफिसर, हेही इथं उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आणि सत्कार. नगरसेवक रहमतपूर नगर परिषदेचे माननीय श्री राजेश कदम, हेही इथं वेळात वेळ काढून उपस्थित आहेत, आपलाही सत्कार. वसंतदादा पाटील विद्यालय ज्युनियर कॉलेज रहमतपूर यांचे माजी प्राचार्य दोन्ही इथं उपस्थित आहेत, श्री PP माने सर आणि माननीय श्री साळुंखे सर, आपणही सत्काराचा स्वीकार करावा अशी विनंती. शेडगे सर हेही उपस्थित आहेत, आपलाही स्वागत आणि सत्कार. पुन्हा एकदा सर्व मान्यवर मंडळींचं अगत्यपूर्वक प्रेमपूर्वक स्वागत आणि सत्कार. विद्यार्थी मित्रांनो, समोर अशी तुमच्यासारखी गर्दी असली ना आणि त्यातनं जर यांच्यासारखी जर माणसं गर्दी असतील तर विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे. एक काळ असा होता मित्रांनो की बोलणारा माणूस बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा, पण आता काळ मात्र बदललाय. खुद्द बोलणारा माणूस जरी पेटला तरी ऐकणारा मात्र थंडच असतो. पण आज असं होणार नाही. आज मात्र आपल्याला एक वेगळा अनुभवायला मिळणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत, यांचा खूप मोठा परिचय निकम सरांनी आपल्याला ऑलरेडी करून दिलाय आणि आता फक्त उत्कंठा लागली की ते कधी आपल्याला ऐकायला मिळतील, त्यांचे विचार आपल्या समोर कधी ऐकायला मिळतील. म्हणून आज मला असा अंदाज नाही तर माझा हा विश्वास आहे की इथून प्रत्येक जाणारा मनुष्य काही ना काहीतरी आपल्या बरोबर त्यांचा विचारांचा ठेवा नक्कीच घेऊन जाईल. फार मी वेळ तुमचा घेणार नाही. मी सरळ मान्यवरांना विनंतीच करते, साहेब आपल्याला, मनपे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर आपल्या विचारांचा ठेवा ठेवावा.
असतो. या परिसराचे प्राचार्य खामकर सर, माननीय प्राध्यापक भानुदास भोसले, संचालक सह्याद्री सहकारी साखर कारखाना, श्रीमंत सर्जेराव माने, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, आदरणीय सुजाता राऊत उपसभापती महिला बाल विकास समिती, किशनदादा राऊत, श्रीमती कमलाबाई माने उपाध्यक्ष, वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, जयसिंगराव चव्हाण, एस.के. माने सर, राजेश कदम, पी.पी. माने, साळुंके सर आणि आमचे मित्र शेडगे सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक, अध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी, इथं प्रवेश केल्यानंतर शाळा म्हटल्यानंतर शाळेच्या इमारतीपेक्षा शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थी पाहिल्यानंतर जो उत्साह वाटतो, जो आनंद वाटतो, तो अतिशय महत्त्वाचा मला वाटतो. मला जर तुमच्या शाळेमध्ये, कारण मी इन्स्पेक्टर होतो, त्यामुळे सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेमध्ये मी रयतच्या गेलेलो, त्यामुळं इथं पाहिल्यानंतर तुमचा युनिफॉर्म पाहिल्यानंतर मी खरोखर तुमच्या युनिफॉर्मच्या प्रेमात पडलं असं म्हणायला हरकत. अतिशय सुंदर असा युनिफॉर्म, फुल पॅन्ट आहे, फुल शर्ट आहे, सगळे स्वच्छ आहेत आणि एकदम ताजे तवाने असे विद्यार्थी बघितल्यानंतर बोलायला उत्साह वाटावा असा आहे. पण युनिफॉर्मचाच विषय निघाला म्हणून माझा एक अनुभव तुम्हाला मी सांगतो. माझ्या कारकिर्दीमध्ये आमच्याकडे हाफ पॅन्ट होती आणि डोक्याला टोपी होती आणि पाठीमागं बसलेल्यांना माफी मागून सांगतो टोपी असलेली. आणि माझी अडचण होती की शिक्षक मला तक्रार करायचे की शेजारच्या प्राथमिक शाळेमध्ये 5वीला मुद्दा विद्यार्थी जास्त आहेत आणि आमच्या 5वीला कमी येतात. अरे म्हटले त्यांच्या डोक्यावर टोपी नाही, तुमच्या मुलांच्या डोक्यावर टोपी आहे. पण राग येण्याची शक्यता होती. पण म्हटले आपल्या शरद पवारांच्या डोक्यावर टोपी नाही. आता टोपी काढायला हरकत नाही. मी टोपी काढायला सुरुवात केली, पॅन्ट फुलपॅन्ट पॅन्ट घ्यायला सुरुवात केली आणि तुमच्यासारखे सलवार सगळे बदलायला सुरुवात केली. आणि हे करत असताना आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या चिखलठाणला गेलो होतो. तो सांगण्यासारखा किस्सा आहे. चिखलठाणमध्ये गेल्यानंतर पाहिलं, मुलं खेळत होती ग्राउंडवरती आणि कुणाच्याही डोक्यावर टोपी नव्हती. मी हेडमास्टर होळी सर म्हणून होते, होळी सर म्हणून होते. होळी सरांना मी बोलवलं आणि मला आश्चर्य वाटलं, अरे आपण सांगायच्या अगोदर काढणारा हेडमास्टर म्हणून त्याचं कौतुक करावं असं वाटलं. आणि म्हणून मी त्यांना होळी सरांना म्हटलं, सर तुमच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टोप्या दिसत नाहीत. होळी सर सावरले. त्यांना वाटलं हे साहेबांना न आवडणारी गोष्ट आपल्या शाळेत केलेली दिसते. ते पटकन म्हटली, सर टोप्या असतात, मुलं खेळताना घालत नाहीत. आता मात्र बेल झाली की तुमच्या लक्षात येईल की टोप्या असलेली असते, सगळी टोपी घालून येणार. आणि खरोखर प्रार्थनेची बेल झाली आणि बेल झाल्याबरोबर सगळी मुलं टोपी घालून ग्राउंडवर आली. असं इतकं ते म्हणजे घाबरल्यासारखं ते वाटलं. आणि मग मी त्या स्टेजवरून प्रार्थना झाल्यावर सांगितलं, मुलांनो, अर्थात इथलं सगळं नेतृत्व ते हेडमास्टरांचं आहे, मी त्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांच्या टोप्यांच्या बंद करा, या सगळ्यांना फुलपॅन्ट करा. आणि एवढं सांगून मी थांबलो. थांबल्यानंतर वर्ग सोडला आणि एक 7वीतली चिमुरडी पोरगी पळत पळत स्टेजवर आली. अजून मला तिचं नाव आठवतं, सुकन्या कुलकर्णी. त्यावेळी ती 7वीत होती. आता ज्या मुली जशा आहेत त्या वेण्या वगैरे घातल्या, तशा 2 वेण्या घालून ती वर चढून आली. वा 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 सर म्हटले, तुम्ही मुलांचे युनिफॉर्म बदलले आणि आमचं काय म्हणून त्यांनी आपली तिनं 2 वेण्या अशा उडवल्या. आणि त्या 2 वेण्यामध्ये आपल्याकडची परंपरा, शेडगे साहेबांना माहिती आहे, परंपरा अशी होती की वेण्याचे जे बांधले जायचे ते लाल रंगाच्या रिबन असायच्या. त्या बघा ह्या सिंगल कसे दिसतात त्याची पोरगी मला. आणि मग असं ते माझ्या लक्षात आलं आणि मग आम्ही त्या मुलीचे वेण्या सुद्धा बदलल्या. म्हटलं सगळ्यांना सांगून टाकलं, अरे आपल्याकडं मुली आहेत, माहेरी आहेत, जरा उत्स्फूर्तपणे आनंदानं नाचू बागडू द्या ना, त्यांना कशाला बंधनात घालतात. त्यांना वाटलं तर वेणी घालून येऊ द्या, वाटलं तर घालून न येऊ द्या.
असं सांगितलं आणि तेवढी ते लाल रिबन बघा. मी गीता आल्यावर शोधून शोधून पाहत होतो लाल रिबन कुठं दिसती का, एकही लाल रिबन इथं नाही. म्हणजे इतकं रंगाचं ज्ञान सुद्धा या लोकांना छानपैकी आहे आणि मला खूप आनंद वाटला. त्यामुळे मुलांनो, तुमचं आणि मुलींचं दोघांचे अभिनंदन मी करतो या ठिकाणी. खामकर सरांनी आल्यानंतर माझ्याकडे एक कागद दिला. त्या कागदामध्ये यावर्षी मुलांनी कशा कशामध्ये नंबर कमवले, कशा कशामध्ये ती विजयी झाले, कुठल्या प्रकारचे खेळ आहेत, कुठल्या म्हणजे सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वांगीण या ठिकाणी खामकर सर आणि त्यांचे सगळे सहकारी हे प्रयत्न करतात. ते बघून सुद्धा मी त्यांचं सुद्धा कौतुक करतो या ठिकाणी. मित्र हो, आता मगाशी माझ्या वर्णन बरंचसं माझ्याविषयी सांगितलं गेलं, म्हणजे निकम सरांनी सांगितलं. त्यामुळे थोडक्यामध्ये थोडंसं वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्याकडे रुजवता येतात, पण तो प्रयत्न करू. तुम्ही हुशार आहात आणि तरतरीत आहात आणि लक्षपूर्वक तुम्ही ऐकता आहात, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहोत. शेरगे सरांना मी काही गोष्टी ते झेडपीत होते, त्यामुळे झेडपीतली काही उदाहरणं देतील, पण मी नावं मात्र सांगते, खाजगीत मात्र मी त्यांना सांगेन. 1990 साली साताऱ्यामध्ये टीव्ही आला आणि त्यावेळेला टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट, तुमच्याकडे होता की नाही मला माहिती नाही, त्यावेळेला टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट एवढी चित्र दिसायची त्याच्यावरती. आणि कार्यक्रम जो असायचा तो कार्यक्रम संध्याकाळी 5ला सुरू व्हायचा, रात्री 9ला टीव्हीचा कार्यक्रम संपायचा. कारण यांच्याकडे कार्यक्रमच नव्हते, मालिका नव्हत्या. आणि एकाच दिवशी शनिवारी वगैरे जे असे आमची मिटिंग असायची शनिवारी, पण आमचे कार्यकर्ते काय म्हणायचे, आम्हाला नाही, आम्हाला त्या दिवशी सिनेमा दाखवतात मराठी, त्यामुळे आम्हाला सोडा, आम्हाला आज मिटिंग नका. आम्ही मिटिंग शनिवारच्या बदलल्या 5 वाजता असायचं. म्हणजे आणि मग एखाद्या वेळी इंग्रजी कार्यक्रम दाखवायचे, कधी हिंदी दाखवायचे, परंतु मराठी कार्यक्रम नव्हते. त्यावेळेला आपले शिक्षण विभाग जो आहे महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागानं ठरवलं की दिवसभर जर हे मोकळं असेल हायस्कूल वगैरे, त्यांना आपण टीव्ही द्यायचा प्रयत्न केलाय. टीव्ही त्यांच्याकडे आहे पण कार्यक्रमच नाही. आपण काय करूया की त्यांच्यासाठी मालिका तयार करू, कार्यक्रम करून त्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं ठरवलं. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून 3-3 माणसं निवडली गेली. त्याच्यामध्ये हायस्कूलचं शिक्षक म्हणून माझी निवड केली, प्राथमिक शिक्षक म्हणून बाचल गुरुजी त्यांची निवड केली, आणि तिसरं त्या झेडपीला एक सायन्स सुपरवायझर असतं. आता सायन्स सुपरवायझर ही पोस्ट असते. मुलांनो, ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करा बघूया. सायन्स सुपरवायझर म्हणजे मुलांना माहिती नाही, शिक्षकांनी सुद्धा हात वर करायला हरकत नाही. सायन्स सुपरवायझर पोस्ट आहे, तुम्हाला त्यांचं काम माहिती येत असल्या शिक्षकांनी सुद्धा हात वर करायला हरकत नाही. पण माझा महाराष्ट्रभर फिरतानाचा अनुभव असा आहे की शिक्षकांनाही माहिती नाही. आता मी तुम्हाला थोडीशी हिंट देतो. हिंट दिल्यानंतर मॅडम तुम्ही बरोबर सांगू शकाल की तुम्ही विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेला असेल, बरोबर आहे, किंवा काही मुलं 8वी नंतर चांगल्या मार्कांनी पास झाली की त्याला सातारला किंवा कराडला 1 महिनाभर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ते माहिती तुमच्या विज्ञानाचे निबंध स्पर्धा असतील, तुमचे तालुक्याला जिल्ह्याला राष्ट्राच्या पर्यंत तुमचे ते उपकरणं गेले असतील, ते जे साहेब करतात त्या पोस्टला म्हणतात विज्ञान सुपरवायझर पोस्ट. म्हणजे त्याचं गंमत आहे, संपूर्ण भारतभर ही पोस्ट आहे, प्रत्येक जिल्ह्याला एक मुख्य आहे. परंतु त्याचं खरं काम काय आहे, तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचं, प्राध्यापकामध्ये, शिक्षकांच्या मध्ये, त्याच्या थ्रू नागरिकांमध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मी तिघांचं प्रशिक्षण होतं आणि तिघांचं प्रशिक्षण म्हणून मी बाचल गुरुजी आणि ते साहेब झेडपीचे आम्ही 3 जण मुंबईला गेलो. मुंबईला त्या आता जसा तुमच्या हातात मोबाईल आहे, म्हणजे आता तुमच्या मोबाईल नुसतं नाही, मोबाईलचं टीव्ही तुमच्यात आहे, तुम्ही इथून प्रक्षेपण करू शकता, तुमचं तिकडं पाठवू शकता, त्याच्याशी बोलू शकता. इतकं विज्ञान हे पुढं गेलेलं आहे. त्यावेळेचे विज्ञान म्हणजे टीव्हीचा मनोरा हे सगळ्यात अत्युच्च विज्ञान होतं. आणि त्या वरडीच्या टीव्हीच्या टॉवर खाली आमचं प्रशिक्षण होतं. त्या प्रशिक्षण आम्ही असं सुरू झालं, म्हणजे लॉंग शॉट कसा घ्यायचा, जवळ कसा घ्यायचा, जवळचा घ्यायचा कसा, मालिका कशा लिहायच्या, कसे विषय निवडायचे, असं ट्रेनिंग 8 दिवसाचं चालू होतं.
आणि शेजारी रस्ता होता, इथं जसा तुमचा रस्ता आहे तसा रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला हॉटेल होतं. मधली सुट्टी झाल्यानंतर आम्ही तिघे जण, साहेब, वाचल गुरुजी आणि मी स्वतः चहा प्यायला म्हणून त्या हॉटेलमध्ये गेलो. विश्रांती चहा घेतला. मुंबईची गर्दी तुम्हाला माहिती आहे, त्या गर्दीतून आम्ही येत होतो. गर्दीमध्ये लोक जात आहेत, येत आहेत, वाहनं गेलं, इतकी प्रचंड गर्दीने आम्ही चाललोय. माझ्या उजव्या बाजूला झेडपीचे साहेब होते, माझ्या डाव्या बाजूला वाचल गुरुजी होते आणि एक 10-20 पावलांनी चढलो असेल, चाललो असेल नसेल, ते साहेब पळायला लागले. पळायला म्हणजे 100 मीटर धावतात की नाही, कसं दान 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 दान. मुंबईच्या रस्त्यामध्ये उजव्या बाजूनं आमचे झेडपीचे साहेब तुफान वेगानं पळत होते. मला लक्षात येईना साहेब का पळते, म्हणून मी साहेब का पळते. तेवढ्या वाचन गुरूंच्या लक्षात आलं. प्राथमिक शिक्षकांची अगदी चतुर असतात, ते पटकन लक्षात आलं आणि वाचन गुरुजी जोरात ओरडले, साहेब अजून जोरात पळा, अजून जोरात पळा. कारण डाव्या बाजूनं मांजराचे पिल्लू पळत होतं, ते आडवा जाऊ नये म्हणून साहेब पळत होते. आता मुलांनो, तुम्ही पळाला असता, इथं कुणीही पळाला असते किंवा मी पळाला असतो, याच्यात काही विशेष नाही. अरे काय, ज्यांचं काम या जिल्ह्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा आहे तो माणूस ती अंधश्रद्धा पाळतो. एवढंच नाही की बारीक सारीक अंधश्रद्धा, मांजर आडवं जाऊ नये म्हणून तो पळतो. म्हणजे इथंच आपल्या शिक्षणाचा आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पराभव झाला. म्हणजे प्रशासनाच्या पातळीवर काय परिस्थिती आहे तुमच्या लक्षात आम्ही तुमच्या लक्षात पुढच्या ह्याच्यामध्ये मी आणि दाभोळकर मगाशी सांगितलं, खरोखर महाराष्ट्र करून आम्ही दोघं फिरत होतो. काही विषय दाभोळकर घ्यायचे, काही, कारण मी शिक्षक असल्यामुळं मला बोलता यायचं, विज्ञान शिक्षक असल्यामुळं चांगल्यापैकी बोलता यायचं. आणि आम्ही ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये शिक्षण हे एकत्र घेतलं, शिबिरे घेतली. त्याने आता ते स्वस्तात फुकट घ्यायचे. त्या BEd कॉलेजला विनंती केली की त्यांच्याकडे जे फॅकल्टी असते त्या मार्फत तुम्ही ते शिक्षक गोळा करा. आम्ही 2 दिवस स्वतःच्या खर्चाने येतो, स्वतःच्या खर्चानं राहतो आणि तुम्हाला शिकवून जातो. अशा पद्धतीने आम्ही ती शिबिरे, आणि असं शिबिरे करत करत आम्ही याच्यामध्ये धुळे जिल्ह्यात साक्रीला गेलो. PU नाना ठाकरे तुम्हाला माहिती आहे, शिक्षकाला माहिती आहे. PU नाना ठाकरे हे शिक्षक आमदार होते. ते PU नाना ठाकरे तिथले, आणि तिथं आम्ही ते शिबिराला गेलो. त्यावेळेला आम्ही 3-3 दिवस राहत असे आणि 3-3 दिवस राहून ते शिक्षकाने हे विषय डायरेक्ट आम्ही शिकवत असतो. हे डायरेक्ट का शिकवत होतं, जाता जाता एक मागचा रेफरन्स मी पुढे जातो. तुम्हाला माहिती आहे, माझी बायको शेडगे साहेबांना माहिती आहे की जिजामाता ट्रेनिंग कॉलेजमध्ये बरेच वर्ष प्राध्यापक, तिथंच प्राचार्य, कल्याणी प्राचार्य होत्या आणि आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर होत्या. त्यांनी काय केलं, एक प्रकल्प घेतला बालभारतीच्या वतीनं. तो प्रकल्प काय होता की विद्यार्थ्यांच्या मध्ये कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा आहे, 5वी ते 7वी, त्यांच्यावर कोणता परिणाम झालेला आहे आणि त्या नाहीसा करायसाठी काय प्रयत्न केले पाहिजे, असा तो प्रकल्प होता. बालभारतानं त्या काळामध्ये म्हणजे 89 साली 2000चं त्यांना मानधन दिलं होतं आणि अनेक ठिकाणी मिटिंगला नागपूरपर्यंत त्यांना बोलवलं होतं. त्यांच्याबरोबर मी फिरत होतो. 5-5 मुलं ॲट रॅन्डम त्या शाळेतली, म्हणजे आमच्या सातारच्या आसपासची 100-125 मुलं एकत्र गोळा केली. त्यांच्या पालकांशी बोलल्या, येणाऱ्या इन सर्व्हिस ट्रेनिंगला शिक्षक त्यांच्याशी बोलल्या आणि त्यांनी 500 अंधश्रद्धा शोधून काढले आणि मग निष्कर्ष काढले की हे म्हटले शिक्षण दिल्यानंतर यांच्यातल्या अंधश्रद्धा जाणार नाही. या लोकांना, यांच्या शिक्षकांना डायरेक्ट हे शिकवण्याची गरज आहे की भूत नसतं, भानामती नसते, चेटूक नसतं, करणी नसतं, हे सांगणं गरजेचं आहे. हे डायरेक्ट शिकवा. हे दाभोळकरांची त्यांना प्रस्तावना घेताना मी तो प्रकल्प दाखवला होता, त्याची सही त्याच्यावर आहे. आणि मग दाभोळकरांच्या लक्षात आलं हे डायरेक्ट शिकवलं पाहिजे. आणि मग आम्ही चावडी पुढं भाषणं करणं, नगरपालिका पुढं भाषणं करणं, कॉलेजमध्ये हे सोडलं आणि शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कॉलेजचे शिक्षक यांची प्रशिक्षण घेत महाराष्ट्रभर फिरलो. त्याच्याबरोबर मी सतत ते होते तोपर्यंत फिरत होतो. इव्हन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी गेलो. आता मी सांगितलं तुम्हाला साक्रीला गेलो, हे डायरेक्ट शिकवायचं म्हणून. 1 दिवस शिकवून झाल्यानंतर तिथंच राहायचं, चहा पाणी घ्यायचं, कोणी दिलं तरी घेत होतो.
एक तिथल्या मॅडम आम्हाला भेटल्या संध्याकाळच्या वेळेला. त्या काय म्हणाल्या, त्यांना आवडलं दिवसभरचं शिबिर आणि आवडल्यानंतर त्या म्हणाल्या उद्या सकाळी सर तुम्ही इथंच राहता ना, मग सकाळी आमच्याकडे चहाला येणार तुम्ही दोघेही, चहा करा नाश्ता करा शिबिराला आहे. आम्ही म्हटलं अहो आम्ही लवकर 9ला सुरू करतो, तेवढ्या लवकर तुम्ही उठणार नाही, तुम्हाला ते सगळं करावं लागेल. नाही म्हणजे तुम्ही याच म्हटलं. या म्हटल्यानंतर आम्ही दोघं जण सकाळी फिरायला गेलो आणि फिरून त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती बरोबर तिथं जाऊन थांबलो. सुंदर दोघं नोकरी करत होते, सुंदर बंगला बांधलेला होता, अगदी देखणा होता, दार बंद होतं, दाराच्या खाली 3 पायऱ्या होत्या. दाभोळकरांची पाट्याची वाचली. म्हटलं तर हेच घर दिसते, थांबा म्हटले मी बेल दाबतो. मी 3 पायऱ्या अशा चढलो आणि अशी बेल दाबली. आता तुम्हाला माहितीये बेल दाबल्यानंतर पुन्हा 3 पायऱ्या उतरून खाली उतरून थांबलो. आता दार उघडल्यानंतर आत जायचं, चहा घ्यायचा, नाश्ता करायचा. आता तुम्ही विचार करा बाळांनो, तुम्ही कोणाला निमंत्रण दिलेलं आहे, आग्रहानं बोलवलेलं आहे, बेल तुमची वाजलेली, दारच उघडलं नाही, कसं वाटेल? चमत्कार वाटेल की नाही? अगदी चमत्कार म्हटलं 5 मिनिटं थांबलं, दारच उघडत, एखादं ऐकू गेलं नसेल. दाभोळकर म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करा. पुन्हा 3 पायऱ्यात चढलो, पुन्हा बेल दाबली, बेल दाबून पुन्हा उतरून खाली थांबलो. 3 मिनिटं झाली तरीही दार उघडलं नाही. चमत्कारिक वाटलं. तरी म्हटलं बघावं, कुणाच्याही घरामध्ये खिडकीतून वाकून बघू नये, ते सभ्यतेला धरून नाही. त्यामुळे तरीही मी खिडकीतून असं वाकून बघितलं. आज त्या मॅडम कॉटवरती मांडी घालून स्वस्थ बसलेल्या होत्या. त्यांना म्हटलं मॅडम तुम्ही दार का उघडत नाही? आज मला कडी काढायची नाही. याच्या लक्षात आलं मला, आज मला कडी काढायची नाही. आमचे हे पाठीमागं गेलेले आहेत. पाठीमागं कुठं लक्षात आलं का बाळा तुमच्या? बघा ते काय उजेड पडत नाही, पाठीमागं संडासला गेलेले आहेत. ते येतील आणि दार उघडतील आणि मग या चहा नाश्ता माझ्या लक्षात आले. विशेष म्हणजे माणसं अंधश्रद्धा असतात. आम्ही कुणाची टिंगल चवाळी करत नाही, कारण माणसाला कारण हे मानसिक बदल आहे, हा बदलायला वेळ लागतो. तेवढा वेळाने ती माणसं बदलू शकतात. आम्ही काही बोललो नाही. चहा नाश्ता वगैरे सगळा केला आणि आम्ही पुन्हा प्रशिक्षण सुरू झालं. आणि 3ऱ्या दिवशी काय दुपारी सोडताना त्यावेळेला काय होती समारोप होता आणि समारोपाच्या वेळेला काही उत्स्फूर्त शिक्षक बोलतात, विद्यार्थी बोलतात, काही प्राध्यापक बोलतात. त्यामुळे त्या बाई बोलायला उभा राहिल्या आणि बाई साध्या सुध्या नव्हत्या. बाई झेडपीच्या पुरस्कार विजेत्या होत्या, धुळे जिल्ह्याच्या झेडपीच्या पुरस्कार विजेत्या आणि भूगोलाच्या शिक्षिका होत्या. त्या म्हणाल्या अहो मी भूगोलाची ग्रहणं कशी लागतात, इथं सूर्य आहे, इथं चंद्र आहे, इथं पृथ्वी आहे, मध्ये सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला, चंद्राच्या सावली खाली पडली, त्या सावलीतून पृथ्वी जाताना ग्रहण लागतं. हे मी इतकं सुरेख चित्र काढून सांगत होते आणि खरं मीच किंवा पाळत होते अंधश्रद्धेची हे सगळं. म्हणजे आज काल परवा मी ह्याला गेलो होतो, मसूरला गेलो होतो. मसूरला गेल्यानंतर त्या दिवशी ग्रहणच होतं आणि काही शिक्षक माझ्याशी वाद घालत होते. काय वाद होते? काय तुम्ही काही म्हणा, ग्रहणावर मात्र तुम्ही बोला बरं का. आणि पुढे मला सांगत होते काय असते ग्रहणामध्ये पाणी ओतावून टाकावं लागतं, त्या जंतूची वाढ बीड होतेच म्हटले. आणि मग नगरपालिका सुद्धा त्यावेळेला काही नगरपालिका त्र्यंबकेश्वरची नगरपालिकेने त्या दिवशी पाणीच बंद केलं. आंघोळ ह्याचे ग्रहण होऊ दे मग पाणी सोडूया म्हणजे नाश होणार नाही असाही विचार करतात. म्हटलं ती चुकीच आहे. म्हटलं ग्रहणावर बोलायला सुरुवात करतो. तेवढं म्हणायला ती पुन्हा ते प्राध्यापक सावध झाले, ज्युनियरचेच होते. ते म्हणाले नाही नाही म्हटले अंधारात काय अंधार पडतो ना त्यात जंतू वाढतात म्हटले, ते पिणं म्हणून ओतून टाकावं लागतं. आणि म्हणजे रोज सूर्य दिसत नाही, मावळतो, त्यावेळेस सूर्य नसताना अंधारच पडतो, त्यावेळेस जंतू वाढत नाही. तुम्ही पाणी ओतून टाकता का? नाही त्यावेळेला जास्त वाढतात. म्हणजे असे अंधश्रद्धांच्या हातात, म्हणजे अशा प्राध्यापकांच्या हातात, शिक्षकांच्या हातात असे विद्यार्थी म्हणजे त्या पिढ्या अशा अंधश्रद्धा होत जातात. मला आनंद वाटला की निकम सर या ठिकाणी आहे, जे तुमच्यामध्ये रामदास निकम आमच्या बरोबर त्यांनी बरोबर बऱ्याच वर्षे काम केलं. अशा लोकांच्यामुळे हे घडलं. त्यांना मी येताना सहज प्रश्न विचारला की तुम्ही त्या संस्थेत काम करता,
तुमच्याविषयी तुमचा उल्लेख अंधश्रद्धेमध्ये काम करत होता म्हणून केला तर चालण्यासारखं आहे. अजिबात चालण्यासारखं अतिशय चांगलं आहे म्हणजे आम्हाला उलट आनंदाने इथे संस्था मदत करते म्हटले हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं. मला तो खूप आनंद. आता मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो म्हणजे त्या बाईंचं ते कसं झालं म्हणजे माणसं शिक्षक पातळी सुद्धा तेवढीच अंधश्रद्धे आणि त्यांच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी सुद्धा किती अंधश्रद्धे असतील. आता शेवटचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे त्याच्यामध्ये तो तुमच्यासाठी बाळावलं. मी आता शेडगे साहेबांना माहिती आहे त्यांचे काही जावई सुद्धा आमच्या शाळेत शिकला. त्यांची मुलगी सुद्धा शिकलेली असण्याची शक्यता आहे कारण कल्याणी हे नामवंत शाळा झाली आणि अशा लोकांचे जेडपीच्या जे साहेब लोक होते त्यांच्या प्रयत्नानं झाले. कारण त्यांनी प्रयत्न ते सांगायचे की तुम्ही कल्याणीला मुलगा ते जाऊन लोक विचारायचे त्याला कोणत्या शाळेत घालू कल्याणीला घाला. सगळ्या साहेबांची मुलं आमच्याकडे त्यामुळे चांगली त्याला वेग वगैरे आला सगळी शाळा चांगली झाली. त्यांनी खूप आम्हाला ह्या लोकांनी मदत केली. आणि मग त्या ठिकाणी लक्षात घ्या की मी आमच्या शाळेमध्ये आता का मी 20 वर्ष झाले रिटायर होऊन माझ्या 20 वर्षाच्या काळामध्ये मी एक उपक्रम घेत होतो प्रकल्प घेत होतो तुम्हाला तो सांगणार आहे. तुम्हाला तो करून बघता येईल. पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आता पावसाळी वातावरण आहे. तुम्ही जर बाहेर आता तुमच्या झाडी खूप आहे मुलांना मी सांगितलेलं असायचं ते झाडीमध्ये असं फिरत फिरत असताना झाडाच्या पाण्याची उलटून बघायची अशी 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 उलटून बघायची. कीटक जे असतात फुलपाखरं असतात ना ती झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूला अंडी घालतात. तुम्ही जर ती अंडी बघितली अतिशय सुंदर अंडी असतात म्हणजे चांदीसारखी चमकणारे असतात सोन्यासारखी चमकणारे असतात काळी असतात पांढरी असतात ठिपक्याचे असतात पिवळे अतिशय देखणी अंडी असतात. अजिबात अंड्यांना हात लावायचा नाही. लक्ष ठेवायचं कुठं आहे. काही दिवसांनी त्या अंड्यातून आळ्या बाहेर पाडायला लागतात कारण ती छोट्या 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 आळ्या असतात काही सुरवंट असतात. तुम्ही लगेच जिथं ज्या पानावर ती आळी सापडेल त्याला हात लावायचं नाही पण त्याचे पान तोडायचं आणि त्या आळी सकट लक्षपूर्वक ऐकाय ना तुम्ही. आमच्याकडं कल्याणीला बालवाडी पासून 10वी पर्यंत मुलं ही प्रकल्प वर्षानुवर्षे करत आली. ते पान तोडायचं कंपास पेटीतलं सगळं साहित्य काढून टाकायचं ते पान आळी सकट त्या कंपास पेटीमध्ये ठेवून द्यायचं. कंपास पेटी बंदच करायची आणि ते घरामध्ये ठेवून द्यायची. खिडकी ठेवल्यानंतर रोज उघडून बघायची निरीक्षण करायचं. आळी काय करते ती पान खाते भर 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 खाते आणि पानाच्या फक्त शिरा राहतात. त्या पानाची शिरा राहिल्या तर आता पान दुसरं खायला घाला पाहिजे. ज्या झाडावर ती आळी सापडलेली असते त्याच झाडाचं पान तिला खायला घालायचं कारण विशिष्ट आळी विशिष्ट कीटक ठराविक झाडावर वाढत असतात. याचा मुलं अभ्यास करतात त्याची नोंद करतात आणि शाळेत येऊन एका शिक्षिकेकडं ते जे टिपण करायचं काम दिलेलं असतं तर ते टिपून घेतात. हा मुलगा तयार करतो शेकड्यानी मुलं तयार करत असतात. मग पुन्हा तेही पान खाल्लं जातं. मग एक 8-10 दिवस झाले की ते पान खायचं बंद तोपर्यंत आळी एवढी मोठी बोटासारखे लांबच्या लांब आळ्या खूप देखण्या असतात. चालताना फार सुंदर चालतात आणि देखणी झाल्यानंतर तेवढी मोठी झाल्यानंतर ती सुस्त होते. खायचं बंद झाले की तिला काही खायला घालायचं नाही आणि मग एक दिवस तिचं पाठीमागचं टोक तिचं पुढचं टोक असं एकत्र येतं. एकत्र आल्यानंतर ती आळशी उलटी करते. उलटीनं हिरवागार द्रवानं मधला सगळा भाग असा भरून गेलेला असतो. हे कुणीच पाहिलेलं नसतं. हे आमची मुलं पाहतात. भरलेला मग थोडा एका दिवसामध्ये तो सगळा भाग वरून असा सुकतो. त्याचा कोश बनलेला असतो आणि त्या कोशाच्या आत ती आळीचं काय झालं असतं फुलपाखरू तयार झालं असतं. मग मुलं ती कंपास पेटी उघडी ठेवतात आणि त्याच्यावर टोपली पालथी घालतात. भाकरीची टोपली ती आळीला उडता येऊ नये आणि बाहेर व्यवस्थित पडता यावं. ती टोपली आया ज्या असतात आमच्या विद्यार्थ्यांच्या त्या बघतात पोरानं काय ठेवले अरे रे घाणेरडे ठेवले म्हटल्यानंतर काय केलं आयाने पोरग शाळेत गेले की ते सगळं फेकून दिलं. हे पोरग त्याचा अभ्यास करते हे डोक्यातच नाही. मग पोरांनी त्यात शक्कल लढवली. आया फेकून देतात ना मग त्या आया सगळ्या फ्रीज मध्ये ठेवायला सुरुवात केली. कोणा पोरं आमच्या पालकांच्या काय तुम्ही शिकवताय म्हटले ते सगळं म्हटले पोरं म्हटले आमच्या फ्रीज मध्ये ते सगळं ठेवायला लागले. अरे बाबांनो तेच खरं शिक्षण आहे. याच्यात दुसरं शिक्षण नाही. आणि मग त्यातून फुलपाखरू बाहेर येतो. ते आलेले फुलपाखराचे हे पंख असे गुंडाळलेले असतात
अंगाबरोबर असतात व फुलपाखराच्या अंगातून असा रस एक पाजरतो, त्या शिरामधून असा घुसतो. घुसले की ते फुलपाखराचे पंख असे मोठे होतात आणि बघा असं हलवून ते फुलपाखरं वाळवतं. दुसऱ्या डब्यात घेऊन पोरं शाळेत येतात व शेडगे साहेबांच्या हस्ते, भोसले साहेबांच्या हस्ते, विद्यार्थ्यांच्या हस्ते, पालकांच्या हस्ते हे सगळे स्टेजवर आम्ही ते फुलपाखरू, शेकड्याने फुलपाखरू हे सोडतो. निसर्गाचं देणं निसर्गाला देऊन टाकायचं याचा संस्कार आपोआप त्या विद्यार्थ्यांच्या. हे सगळं शिकवल्यावर मग मी ते विज्ञानामध्ये जीवशास्त्र शिकवायला सुरुवात करतो. कीटक, आता कीटकाने सगळं म्हणजे मुलांनी पाहिले, अळी कोश, अंडी, अळी कोश, फुलपाखरू सगळं पाहिलेलं आहे. कोणतं झाड आहे, शेवटी आम्ही त्याला पुरस्कार सुद्धा देतो, प्रमाणपत्र छोटा शास्त्रज्ञ म्हणून देतो. आणि मग शाळेमध्ये शिकवायला बसल्यानंतर एक 6वीचा वर्ग होता. 6वीच्या वर्गामध्ये मुलांना विचारलं, मुलांनो कीटकांना किती पाय असतात? सांगा बघे मुलांनो, कोण सांगते कीटकांना किती पाय असतात? किती? वा वा वा, किती सुंदर मुलं सांगतात तुमची. इकडे सांगा बघे किती पाय असतात? वा, हे सांगतात. पाठीमागे मुलं, मला आनंद झाला, काय हुशार माझी मुलं आहेत. 6 पाय असतात. मग लगेच शिक्षकाची एक पद्धत असते, हा तू सांग, रिपीट करून घ्यायचं, ज्यानं सांगितलं तू सांग, तू सांग, तू सांग. सगळ्यांकडे रिपीट केला. मला इतका आनंद झाला, आपले विद्यार्थी मी शिकवतोय त्यामुळे सुंदर जायचं. आणि मग पाठीमाग वळून असा फळा पुसायला मी गेलो. तेवढ्यात कोपऱ्यात एक संग्राम नावाचं पोरगं बघायला 6वीतलं. 6वीचं वर्ष बघा, 7, 5, 11, 10 पूर्ण झालेलं पोरगं. आणि म्हटलं सर, म्हटलं काय म्हणते, काय रे संग्राम? कीटकाला म्हणजे 6 पाय नसतात. मग किती असतात? 4 असतात म्हणाला. अरे म्हटलं ती काय गाय बी आहे काय 4 पायाला? हो म्हटलं. तो कंपास पिटी घेऊन आला की समोर, आणि माझ्या पुढे कंपास पिटी उघडली, त्यांनी तयार केलेलं फुलपाखरू. हे बघा म्हटलं 4च पाय. आता मी विज्ञान शिक्षक, इतर विज्ञान तसाच विज्ञान शिक्षकाप्रमाणे मी पण विज्ञान शिक्षक. आता विज्ञान शिक्षकाचं डोकं जसं चालतं तसं माझं पण चालतं. मी म्हणाले, बघ संग्राम, त्याचं काय आहे, 2 पाय म्हटले, तू जे तयार करते त्या 2 तुटून पडले असणार. त्याचं समाधान नाही झालं. नाही सर म्हटले, त्याने त्याचे मी तर 5-6 पोरं कंपास पिटी घेऊनच पुढे आले. या बागा म्हटले, आमच्याही फुलपाखराला 4 पाय. मोन्या को जाते, आता मॅडमचे जे साड्या आहेत ना केशरी, त्या केशरी रंगाची फुलपाखरं तुमच्याकडे सुद्धा आढळत असतील. मी पुसेगावपर्यंत तपासलेले आहेत, 20 वर्ष तपासलेले आहेत. त्यांना 4च पाय. पुन्हा माझं डोकं विज्ञान शिक्षक असल्यामुळे पुन्हा चाललं ना, कारण विज्ञान शिक्षक सहजासहजी मान्य करत नाही. अरे काय, ते जंतुदोष झाला असणार, त्याच्यामुळे 2 पाय गळून गेले असतात. नाही सर म्हणते, ती 5-10 पोरं बाहेर पळत गेली. तुमच्यासारखा निसर्ग आमच्या त्या कल्याणाच्या भोवती आहे, तिथं जाऊन पळत जाऊन ती 4-5 फुलपाखरं पकडून घेऊन आली आणि दाखवली, बघा ह्याला सुद्धा 4 पाय. हे सगळं बघितल्यावर माझा विज्ञान शिक्षक जागे झाले, BSc BEd वाले. आणि ती म्हणाले, ही सगळे 4च पाय आहेत फुलपाखरांना, आपण तर शिकवते 6 पाय. शिक्षक, विज्ञान शिक्षक, BEd BSc BEd म्हणाले, सर आता पोरांनी जर 4 पाय गेले याच्यामध्ये उत्तर पत्रिकेत तर मार्क द्यायचो का? म्हणजे आमचा शिक्षक, तुम्ही बघा SSC बोर्डामध्ये ते गेलेले असतील, बऱ्याच वेळा त्यांचं प्रशिक्षण असतं. आणि एकत्र आल्यानंतर शिक्षक कसं शिकवायचं, कसं त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ह्याच्यात रुजवायचं, हे नाही चर्चा करत. या प्रश्नाला अर्धा मार्क द्यायचा का 1 द्यायचा, याला 1.5 मार्क द्यायचा का? तुम्ही बघितलं, शिक्षक त्याच्या बाहेरची चर्चाच करत नाही, हे लक्षात. आता विज्ञानाचा नियम जो असतो मुलांनो, विज्ञानाचा नियम लक्षात घ्या. 4 फुलपाखरांना त्यांचे पाय 4च आहेत म्हणून सगळ्या फुलपाखरांना 4 असतात असं नाही. मी टाटा फंडामेंटल रिसर्चचे गंभीर सर होते, त्या गंभीर साहेबांना मी त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडला. त्यावर गंभीर काय मला म्हणावे, शक्यता आहे म्हटले, उत्क्रांती होत असताना ही त्या फुलपाखराच्या बाबतीत ते घडलं असेल. त्याच्यानंतर मी 20 वर्षे उपक्रम राबवले, पुसेगाव आणि सयाजी हायस्कूल पर्यंत सगळीकडे त्या फुलपाखराला 4च आढळले. तुम्ही तपासणी करायला हरकत नाही. मुलांनो, महत्वाचे वैज्ञानिक दृष्टिकोन या पद्धतीने रुजवायचा. आता रुजला कसा वैज्ञानिक दृष्टिकोन? महत्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये महत्वाचं ग्रंथ प्रामाण्य,
आणि दुसरं शब्द प्रामाण्य असतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं वर्तमानपत्रात पुढारी छापून आले, बरोबरच आहे, खरंच आहे. आता तुम्हाला पेड न्यूज असतात, ह्या लोकांना माहिती आहे पैसे देऊन छापून आणता येतं. तर छापलंय ते सगळंच खरं असतं असं नसतं, लक्षात घ्या. हे छापलेलं आहे म्हणून साप आहे ते नाही. नुसतं शब्द प्रामाण्य आपले शिक्षक सांगतात तेच बरोबर आहे असं नाही. तुम्ही शिक्षकांना प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. सर हे कसं सांगतात, त्याचा पुरावा काय, असं जर तुम्ही सांगितलं तर हे अतिशय महत्वाचं आहे. प्रश्न विचारायला शिकणं हे महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे महात्मा गांधीने एकदा म्हणाले होते, भूकंप, त्याच्यामध्ये बिहारमध्ये भूकंप झाला होता. ते काय म्हणाले, अरे तुम्ही शिवाशिव पाळता, जातीभेद पाळता म्हणून भूकंप होतो. आता महात्मा गांधी तेवढे मोठे होते, अर्थात महात्मा गांधी सांगितलं भूकंप होतो तो जातीपाती पाळल्यामुळं. विश्वास ठेवायचा नाही. जी कितीही मोठी व्यक्ती असली तर आपण परपरावा पाहायचा. म्हणजे भूकंप आणि जातीपाती पाळणं याचा काही अर्थार्थी शब्द, याला म्हणतात शब्द प्रामाण्य. शिक्षकांना सांगितले की ते बरोबर. माझ्याकडे शिक्षक यायचे, नवीन शिक्षक आले की मी त्यांची भेट घ्यायची, त्यांच्याशी बोलायचो आणि काय सांगायचो त्यांना सांगायचे, बघा आमच्या शाळेतले शिक्षक म्हणजे विद्यार्थी तुम्ही शिकवत असताना पुस्तके घेऊन बसतील आणि तुम्ही जे फळ्यावर लिहिलं असेल ना, शब्द चुकला की सांगतील सर हे शब्द चुकला दुरुस्त करा. तुम्ही माझी चूक काढतोस काय रे म्हणून अंगावर धावत जायचं नाही. तुम्ही ते मान्य करायचं. चूक कबूल करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा भाग आहे, लक्षात घ्या. चूक कबूल करणे, पुरावा मागणे, शंका मनात घेणे, हे असं का घडतं हे पुन्हा पुन्हा मुलांना जर विचार करायला शिकला. आणि हे जे 21वे शतक आहे हे त्यासाठीच आहे. तिथं बोलता बोलता बरेच लोक माझ्या तिथं बोलत असताना असतात, ते म्हणाले मी झालो ग्रॅज्युएट झालो तर आर्ट्स ग्रॅज्युएट झालो, पण मी काम करतो ते सायन्सचं काम करतो. म्हणजे असे उलटे सुटे हे सांगत होते. आजकालचं जग असं आहे. माझा एक विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनियर झालाय, परंतु त्यानं काढलंय हॉटेल आणि बिर्याणी विकत मिळेल म्हणून तो त्याच्या इंटरनेटवर येतं. त्याचे वडील सांगत होते की मेकॅनिकल इंजिनियर आहे परंतु त्याने बिर्याणीचं काढलेलं आणि इंटरनेटवर जोडून घेतले. अहो रोज 5,000चा गल्ला होतो. परवा तर म्हटलं 9,000चा गल्ला झाला सातारमध्ये. आणि तोच आपल्या या कडेच्या बाजूला सातारच्या आत शिरताना त्या ठिकाणी त्याने हॉटेल काढलं, छोटेचे रूम काढलेली, इंटरनेटला जोडली. इंटरनेट लोक आता नेटवरून मागवतात खायला, नेटवर टाकले की त्याला घरपोच देऊन द्यायचं. म्हणजे विचार केल्याशिवाय, लक्ष आसपास ठेवल्याशिवाय यातून बाळांनो प्रगती होणार नाही. एका चांगल्या शाळेमध्ये आम्हाला यायला मिळालं, तुमचं बक्षीस समारंभ त्यात भाग घ्यायचा आहे, त्यामध्ये महत्वाचं आहे तेही घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगून ठेवतो की माझ्याकडे सरांनी लिस्ट दिली, त्या लिस्टमध्ये प्रचंड मोठी लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये कोणत्या मुलांना काय मिळालं, स्कॉलरशिपमध्ये किती मुलं आली, 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये किती आली, 8वीच्या किती आली. एवढंच नाही, खेळामध्ये प्रवेश मुलं आलेली आहेत, म्हणजे जे तायक्वोंदो त्याच्यामध्ये मुलं आलेली आहेत. आणि जे 3 आले उरलेले 40 मुलं ती बसलेली होती इथं परीक्षेमध्ये. खेळामध्ये बरीचशी मुलं भाग घेतली होती पण काही त्याच्यामध्ये आली. म्हणून जे निवडून आले, ज्यांना बक्षीस मिळतं त्यांचं हार्दिक अभिनंदन, टाळी वाजवूया. आणि दुसरी गोष्ट मुलांना महत्वाची, ज्यांना बक्षीस मिळालं, ज्यांच्यासाठी आपण टाळी वाजवली, याला कारण तुम्हाला स्पर्धक होते. जे स्पर्धक ते हारले म्हणून तुम्हाला मिळाले, म्हणून ते तुमच्या स्पर्धेला होते, म्हणून आपण त्यांचं सुद्धा अभिनंदन, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. थँक्यू व्हेरी थँक्यू व्हेरी मच सर. आपण केलेल्या मार्गदर्शनाचा, प्रेरक विचारांचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि यातूनच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना आविष्काराची झेप घेण्याची प्रेरणा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्यासाठी नक्कीच मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, चांदणे हे चांदणच असतं नाही का, त्याला ग्रेड्स नाहीत, चांदण्याला कोणती डिग्री नाही, चांदण्याजवळ कोणती पदवी नाही आणि म्हणूनच त्याच्याजवळ कोणताही अहंकार नाही, कधी गुणासारखा गोंगाट नाही. गुणाप्रमाणे चांदण्याजवळ पण कर्तव्यभाव नाही. ते जितकं प्रखर असतं तितकं सौम्य, आम्हाशाला स्वतःचं अस्तित्व न दर्शवण्याचा निरहंकार फक्त चंद्राजवळच असू शकतो. आणि अशा सुंदर अलंकारिक ओळी
जर मी आजच्या पाहुण्यांसाठी वापरल्या तर मला नाही वाटत त्यामध्ये त्या काही अतिशयोक्ती असेल, कारण त्यांच्या मनाचा सच्चा बाणेदारपणा पाहिला, विद्यार्थ्यांशी समरसता पाहिली, त्यांची अतिशय साधी आणि लाघवी भाषा शैली पाहिली तर आपल्याला नक्कीच त्यांच्या वैचारिक अनुभवांचा अंदाज येईल. हिमालयाशी तुलना केली जाते की आपण हिमालयासारखं अफाट असं कर्तव्य करावं, काम करावं, परंतु हिमालयाचं सुद्धा गर्वहरण होईल, त्याला सुद्धा लाजवेल असं काम मंडपे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं, पुढचं आयुष्य भरभराटीचं असावं आणि निरोगी आपण आयुष्य जगावं अशी श्रीचरणी प्रार्थना करते. आणि इथं मला विश्वास आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये तो वैज्ञानिक दृष्टिकोन जागला असेल. पुन्हा एकदा आपलं धन्यवाद देते. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतदादा पाटील विद्यालय शिक्षण संस्थेचे हितचिंतक, आमचे मार्गदर्शक आणि यशस्वी प्राध्यापक म्हणून नावाजलेले माननीय श्री भानुदास भोसले, माजी संचालक सह्याद्री सहकारी साखर कारखाना यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्ष मनोगत करावे. डॉक्टर पद्मसिंह वसंतरावदादा पाटील आणि तुम्हाला सर्वांचे दैवत म्हणून आदरणीय स्वर्गीय गुलाबराव भाऊ यांच्या विनम्र स्मृतीला प्रथमतः मी अभिवादन करतो. कारण या दोघांच्या कर्तृत्वानं, या दोघांच्या नेतृत्वानं या रहिमतपूरमध्ये खऱ्या अर्थानं सरस्वतीची गंगा आणण्याचं जे काम केलं म्हणून हा योगायोग या ठिकाणी संपन्न होतो आहे. तुम्हा सर्वांचे नेते माननीय सुनीलरावजी माने सध्या मुंबईला गेले असल्या कारणानं आज उपस्थित नाही आहे. मी त्यांच्या संदर्भात एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला एक भाग्य लाभलेलं आहे आणि म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय कुमार मंडपे, त्याचबरोबर माननीय खामकर सर, माननीय निकम सर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपले रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष किसनराव राऊत, माननीय सुजाता राऊत, पी माने सर, आदरणीय कमल गुलाबराव माने, आदरणीय सचिव SK माने सर, राजेश कदम, ज्यांनी या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे ते जयशिंगराव चव्हाण सर, मांडवे सर, शेडगे सर, त्याचबरोबर खंडे सर, सजगे सर, साबळे सर, माने सर. आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न व्हावा म्हणून सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ पुजारी, विद्यार्थी प्रतिनिधी ओम प्रकाश, किरण मुंडे, विजय खरा, विद्यार्थी मित्रो, आज या ठिकाणी अध्यक्षीय भाषण करत असताना यापूर्वीच्या पाहुण्यांनी आपणाला अशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे की अध्यक्षाने खरोखर काय बोलूच नाही. जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सूर्याचा प्रकाश जर पाहायचा असेल तर जीवनामध्ये प्रथमतः अंधश्रद्धेपासून अलिप्त राहणं हे खऱ्या अर्थानं 21व्या शतकातलं एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचं एक दिव्यत्व आहे, एक आगळ्या प्रकारचं भव्यत्व आहे. मला तुम्हाला विनंती करावीशी वाटते की कुमार सरांनी सांगितल्यानंतर आपण घरी गेल्यानंतर खरोखर या भूतलावर या रहिमतपूरमध्ये किंवा कुठेही एक काळ मांजर जर आडवं गेलं तर आपण 100 वेळा विचार करतो, परंतु तुम्हाला कधी असं वाटत नाही की अमावश असेल किंवा काही असेल, शिवछत्रपतींनी पन्हाळा किल्ला घेत असताना खऱ्या अर्थानं अमावशेलाच प्रारंभ केलेला होता. कुमार सरांनी आपणाला जे लाख मार्गदर्शन केलेलं आहे हे लाख अशा प्रकारचं मोलाचं आहे. मी फारसं काय बोलणार नाहीये, परंतु विद्यार्थ्यांना या वसंतदादा हायस्कूलमध्ये तुम्ही शिकत असताना जी भावांचं एक स्वप्न आहे, सुनीलराव मानेंचं जे एक स्वप्न आहे की माझा विद्यार्थी या स्पर्धायुक्त जगामध्ये स्वतःच्या पायावर समर्थ आणि समर्थपणे उभा राहिला पाहिजे आणि तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणचे सर्व शिक्षक, सर्व प्राध्यापक सतत आणि सातत्यानं प्रयत्न करत असतात. खरोखर आज विद्यार्थ्यांच्या समोर बोलत असताना मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की कुमार साहेबांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्राप्त झालेले आहेत त्यांचं अभिनंदन केलं,
परंतु ज्या विद्यार्थ्यांनी तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच जिद्दीनं आणि तेवढ्याच हिमतीनं प्रयत्न केले, त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करणं अत्यंत महत्वाचं आहे. मला या ठिकाणी वि स खांडेकरांची आठवण होते. त्यांच्या अमृतवेल कादंबरीमध्ये एक वाक्य आहे की मनुष्य हा भग्न स्वरूपांच्या तुकड्यांना कवटवून बसण्यासाठी आलेला नाहीये. एखादं स्वप्न पाहावं, ते सत्य सृष्टीमध्ये आणण्यासाठी सतत आणि सातत्यानं प्रयत्न करावेत. आणि तेच स्वप्न जर भग्न पावलं तर त्याच स्वप्नावरून रक्त आलेल्या पावलानं दुसऱ्या स्वप्नांच्या पाठीमागं धावणं याला जीवन म्हणतात. माणसाचं मन कधी करकचून बांधता येत नाही. जन्मजात त्याला उदात्त अशा प्रकारचं, भव्य अशा प्रकारचं, दिव्य अशा प्रकारचं स्वप्न पाहण्याचं जे काय वरदान लाभलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी तुम्ही बक्षीस वितरण घेतल्यानंतर मला विनम्रपणे सांगावंसं वाटतं की घरी गेल्यानंतर आई वडिलांना बोलावं, त्यांच्या पाया पडावं आणि आई वडिलांना सांगावं की आई बाबा, मी तुमचे जे स्वप्न आहे, तुमचं जे काही दिव्यत्व आहे, त्या अनुसरून हे मला बक्षीस मिळालेलं आहे. हे बक्षीस मी तुमच्या चरणी अर्पण करते. मला नेहमी सांगावंसं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील कळतात, त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं जीवन संपूर्ण कळत असतं. या विद्यालयामध्ये तुमचे प्राध्यापक जे तुम्हाला मार्गदर्शन करत असतात की समोरचा विद्यार्थी उद्या MPSC परीक्षेमध्ये पास झाला पाहिजे, चांगल्या प्रकारचं त्याला जीवन हे प्राप्त झालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न करावे असं मला महत्वाचं वाटतं. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की विद्यार्थी हो, नेहमी तुम्ही म्हटलं पाहिजे की ना सूरत दे, ना सीरत दे, ना इज्जत दे, ना अजमत दे, सिर्फ इस भूमि की सेवा करने की मुझे सिर्फ ताकद दे. काय या जगामध्ये असतं की खरोखर हे ईश्वरा, मला चांगल्या प्रकारचा चेहरा देऊ नकोस, चांगल्या प्रकारे प्रचंड अशा प्रकारची संपत्ती देऊ नकोस, अनेक चांगल्या प्रकारच्या गाड्या देऊ नकोस, पण ज्या भूमीमध्ये मी जन्माला आलो, ज्या मातीमध्ये जन्माला आलो, त्या भारत भूमीची, त्या शाळेची सेवा करण्याची ताकद त्या ठिकाणी मिळावी, अशाच प्रकारचे तुमच्या अंतरंगामध्ये स्वतंत्र अशा प्रकारची प्रेरणा असणं अत्यंत महत्वाचं आहे. मला नेहमी म्हणावंसं वाटतं की सॉइल ऑफ दिस वसंतदादा इन्स्टिट्यूशन और हायस्कूल अँड रिव्हर ऑफ कृष्णा, रिव्हर ऑफ कोयना is the highest heaven for in my life. That is my target or that is my object. या रहमतपूर नगरीमध्ये शिक्षण घेत असताना या विद्यालयाची माती असेल, कृष्णेचं पाणी असेल, आपल्या कमंडलूचं पाणी असेल, हा माझ्या जीवनात एक अविभाज्य अशा प्रकारचा घटक आहे. सुनीलराव मानेंचं एकच स्वप्न आहे की अरे माझा विद्यार्थी स्वतःच्या पायावर असा समर्थपणे उभा राहायला पाहिजे की कुठेही गेल्यानंतर त्यांना सांगता आलं पाहिजे की मी वसंतदादा हायस्कूलचा विद्यार्थी आहे. आणि हेच खरं श्रेय इथल्या सर्व शिक्षकांना. मी अधिक बोलत नाहीये, तुम्हाला याच टाळ्या बक्षीस वितरणाच्या प्रारंभी घ्यायचे आहेत, परंतु सांगावंसं वाटतं की नेहमी की मेन लव देअर कंट्री बिकॉज इट इज नॉट ग्रेट बट इट इज देअर ओन. स्वतःच्या देशावर माणसं प्रेम करतात, तो फार भव्य असतो, दिव्य असतो, प्रचंड असतो म्हणून नव्हे, तो देश हा माझा आहे. तशाच प्रकारे या हायस्कूलवर तुम्ही विचार केला पाहिजे की हे हायस्कूल माझं आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणी प्रयत्न केलं पाहिजे. आणि ज्या भूमीमध्ये हे हायस्कूल तयार करत असताना मला खात्री आहे की टाळ्या दोन प्रकारे वाजत असतात की सर प्लीज थांबावं, या कारणासाठी ती टाळ्या वाजत असतात किंवा बऱ्यापैकी वाक्य कळलं म्हणून तरी टाळ्या वाजत असतात. एक तुम्हाला छोटीशी गंमत सांगतो. कुमार साहेबांनी सांगितलं की काय नाही, ड्रेस कोड आता सुरू झालेला आहे, परंतु ड्रेस कोड असला तरी मला वाटतं बुधवार किंवा गुरुवारी वेगळा ड्रेस असतो, बरोबर आहे ना. मग अशाच प्रकारची एक मॉडर्न मुलगी घरातून बाहेर पडताना तिनं जीन पॅन्ट घातलेली असते, 60-70 वर्षाची आजीबाई घरामध्ये असते आणि ती लाड म्हणते, अगं बाळे तू कपाळी कुंकू लावलेलं नाहीये. तेव्हा ती मुलगी म्हणते, अगं आजी जीन पॅन्ट घातल्यानंतर कोण कुंकू लावतं का? तर आजी म्हणते, अगं बाळे कुंकू हे जीन पॅन्टला लावायचं नाही, कपाळावर लावायचं असतं. तर अशा प्रकारे एक महत्वाचा जो भाग आहे त्यातला विनोदाचा भाग सोडा, मी जास्त बोलत नाही, परंतु मला या ठिकाणी बोलवलं. मला नेहमी वाटतं की विद्यार्थ्यांनी
एवढं थोडंफार थिंकिंग पॉवर, व्हॉट्स अ सायन्स, शास्त्र काय असतं, ज्यांना शास्त्र कळतं, आज मॉडर्न वर्ल्ड दॅट इज ऑलवेज रिलेटेड अँड डिपेंड ऑन ओनली सायन्स. आता पूर्वीचे दिवस गेले. एका क्षणामध्ये या जगामध्ये काय घडतं आपण ते पाहू शकतो. त्या समर्थ जगामध्ये आपण स्वतःच्या पायामध्ये समर्थपणे उभं राहावं एवढी इच्छा व्यक्त करतो. आणि अचानक मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून तुम्हाला सर्वांचं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आपल्या वाणीतील सफलता, मानेदारपणा, विनोदशैली, विचारशैली आणि भाषिक कौशल्य या सगळ्यांनाच आमचा मानाचा मुद्रा. मित्रांनो, डोळे पुसायला कुणी असेल तर रुसायलाही बरं वाटतं नाही का, आणि ऐकायला कुणी असेल तर मनातलं बोलायलाही बरं वाटतं. आणि जर पाठ थोपटायला कुणी असेल तर मग शाळेमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊन राबायलाही बरं वाटतं. आजचा दिवस म्हणजे आपल्या पाठीवरती थाप मारण्याचा दिवस, प्रेमाचा शब्द, स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर आणि कौतुकाची थाप. वाटतात मात्र छोट्याशा गोष्टी, पण असतात आयुष्य बदलून टाकणाऱ्या. कारण आजचा आहे हा बक्षीस वितरण समारंभ. हे बक्षीस आहे तुमच्या गुणवत्तेचे, मेहनत आणि जिद्द तुमच्यातील हुशारीचे. बक्षीस मिळवले, शाळेचा मान वाढवला, आपल्या कलागुणांनी शालेय परिसर बहरला. तुमचा उत्कंठाचा आणि अतिशय तुम्ही उत्साहाने ज्याची वाट बघत आहात तो म्हणजे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता घेत आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण आमच्या मुलांचं ट्रॉफी देऊन सत्काराने स्वागत करावं. इयत्ता 12वी सायन्समधील मी पहिले 3 विद्यार्थी इथं अनाऊन्स करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेले आहे त्यांनी कोणताही वेळ न दवडता व्यासपीठाकडे यायचं आहे. 12वी सायन्समध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे प्रथमेश हिंदुराव शिंदे, 72%. याला मी आमंत्रित करते व्यासपीठाकडे. प्रथमेश हिंदुराव शिंदे. द्वितीय अभिषेक प्रमोद जाधव, 67.07. पळत यायचंय. मी कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते, भोसले सर आपणास विनंती आहे की आपण मुलांचा ट्रॉफी देऊन सत्कार करावा. अभिषेक प्रमोद जाधव, 67.07. 12वी सायन्समध्ये 3रा क्रमांक पटकावलेली विद्यार्थिनी आहे सायली कृष्णजी सागर, 65.8चा. 12वी कॉमर्स प्रथम क्रमांक जातोय अंकिता सिकंदर गायकवाड, 87.8चा. दुसरा क्रमांक आहे रहिमा शफीर मुल्ला, 80.4चा. जरा लवकर यायचं आहे, विद्यार्थ्यांना सूचना आहे. आणि तिसरा क्रमांक मयुरी रवींद्र पवार, 80.30. अंकिता सिकंदर गायकवाड, रहिमा शफीर मुल्ला आणि मयुरी रवींद्र पवार अनुक्रमे त्यांना प्रथम 3 क्रमांक जातात. 12वी आर्ट्स बापू दिनकर बोरकर, 78%. द्वितीय क्रमांक रावत आदम बागवा, 77.69. आणि निकिता अरविंद कदम, 75.53. 12वी आर्ट्स मधील प्रथम 3 क्रमांक. आणि 10वीच्या मान्यवरांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. निकिता अरविंद कदम, 75.53 मिळवून ती 12वी आर्ट्समध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. 10वी अक्षदा राजेंद्र गायकवाड, 94%. अक्षदा राजेंद्र गायकवाड 94% मिळवून ती प्रथम आलेली आहे. प्राध्यापक सर्जेराव जाधव यांच्याकडून 379 रुपयाचा धनादेश.
चिरंजीव श्री जयसिंह कृष्ण चव्हाण ब्रह्मपूर पण सध्या पुणे येथे मुक्कामी असलेले अतिरिक्त निवृत्ती ट्रेजरी अधिकारी सातारा यांच्याकडून 10,000 रुपयांचा धनादेश. धन्यवाद सर. बाकीच्या बोर्डातील सेकंड क्रमांक आलेले क्षीरसागर प्रणाली विकास 93.60. जरा विद्यार्थ्यांनी पटपट यायचंय. आणि जर विद्यार्थी गैरहजर असेल तर प्रतिनिधी म्हणून त्यांचे जर पालक असतील, नातेवाईक असतील, त्यांनी जरी या ट्रॉफीचा स्वीकार केला तरी चालेल. जरा लवकर यायचंय. प्रणाली विकास क्षीरसागर 93.60. आणि जर पालक असतील उपस्थित तर पालकांनाही विनंती की व्यासपीठावरती या. तिसरा क्रमांक सानिका किरण गुलावळे 90.8. जरा लवकर या विद्यार्थी मित्रांनो, वेळ जातोय. सानिका किरण गुलावळे 90.80. आठवीच्या NMMS मध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची मी नावं घेतीये. सानिका राजेश बकरे, जरा बरोबर यायचं. सानिका राजेश बकरे, आदिती कृष्ण निकम, 8वी NMMS. पळत ऋषिकेश किरण देसाई, जरा पळत यायचं आहे. ऋतुजा विठ्ठल निकम, आदिती कृष्ण निकम, 34 मार्क्स मिळवले. आणि NMMS पात्र विद्यार्थिनी ऋषिकेश किरण देसाई 111 मार्क्स मिळवून NMMS शिष्यवृत्ती पात्र धारक झालेला विद्यार्थी. ऋतुजा विठ्ठल निकम 118 गुण मिळवून ती या स्कॉलरशिपसाठी पात्र झालेली आहे. अभिनंदन. अथर्व शिरीष जाधव, साक्षी हनुमंत शेरकर, जरा पळत यायचं आहे. अथर्व शिरीष जाधव, साक्षी हनुमंत शेरकर, सारंग मोहन लोखंडे, अथर्व शिरीष जाधव या विद्यार्थ्याला 129 मार्क्स मिळवून तो पात्र झालेला आहे विद्यार्थी. अभिनंदन. साक्षी हनुमंत शेरकर या विद्यार्थिनीला 108 गुण मिळालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. सारंग मोहन लोखंडे 103 गुण मिळवून श्रेयस संदीप चव्हाण, सोहम दत्तात्रय सुतार, जरा पटपट यायचंय. पळत श्रेयस संदीप चव्हाण, सोहम दत्तात्रय सुतार, वैष्णवी चंद्रकांत कदम, श्रेयस संदीप चव्हाण या विद्यार्थ्याला 112 गुण मिळालेले आहेत. वैष्णवी राजेंद्र लोखंडे, सोहम दत्तात्रय सुतार या विद्यार्थ्याला 111 गुण मिळालेले आहेत. तोही शिष्यवृत्ती धारक झालेला आहे. वैष्णवी संतोष गोलप आणि वृषाली दत्तात्रय कदम. वैष्णवी चंद्रकांत कदम या विद्यार्थिनीला 116 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन. वैष्णवी राजेंद्र लोखंडे 122 गुण. आठवी स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती पात्र धारण झालेले विद्यार्थी जरा समोर येऊन बसायचे पटकन. वैष्णवी राजेंद्र लोखंडे 122 गुण. वैष्णवी संतोष गोलप, आणि वृषाली दत्तात्रय कदम 115 गुण मिळवून NMMS शिष्यवृत्ती धारक झालेले सर्व विद्यार्थी
हार्दिक हार्दिक अभिनंदन. 8वी स्कॉलरशिप मध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी इथं यश संपादन केलेलं आहे. सानिका राजेश बकरे 246 गुण मिळवून सानिका राजेश बकरे 8वी स्कॉलरशिप. स्नेहल सुनील भंडारे आणि अथर्व श्री जाधव 5वी स्कॉलरशिपला बसलेले विद्यार्थी, त्यांनी जरा समोर यायचं आहे. भक्ती रवींद्रनाथ मोहिते, श्रेयसी नंदकिशोर माने, स्नेहल दीपक पांगारे, अजिंक्य प्रकाश कदम. 8वी स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिप मध्ये सर्व पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदेव आबा कोळी यांचे स्मरणार्थ आणि ज्ञानगंध बॅनरच्या खाली असलेला धनादेश सुद्धा त्यांना जातोय. ज्ञानदेव आबा कोळी यांचे स्मरणार्थ ज्ञानगंध या बॅनर खाली गेले बरीच वर्ष हा धनादेश देण्यात येतोय. सानिका राजेश बकरे 246 गुण, स्नेहल सुनील भंडारे 234 गुण आणि अथर्व श्री जाधव 224 गुण मिळवून हे पात्र यशस्वी झालेले विद्यार्थी अभिनंदन. भक्ती रवींद्रनाथ मोहिते 266 गुण मिळवून अभिनंदन. श्रेयसी नंदकिशोर माने, पालक असतील तर व्यासपीठाकडे या. स्नेहल दीपक पांगारे, श्रेयसी नंदकिशोर माने या विद्यार्थिनीला 262 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन. स्नेहल दीपक पांगारे या विद्यार्थिनीला 246 गुण मिळालेले आहेत. अजिंक्य प्रकाश कदम 246 गुण. रसिका महेंद्र चव्हाण, श्रेया नामदेव क्षीरसागर आणि अपेक्षा नितीन क्षीरसागर. रसिका महेंद्र चव्हाण या विद्यार्थिनीला 244 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन. श्रेया नामदेव क्षीरसागर 244 गुण. अभिनंदन. अपेक्षा नितीन क्षीरसागर 240 गुण. आणि स्कॉलरशिप विभागाचा मला आनंद होतोय सांगायला की स्कॉलरशिप विभागातील अशी तब्बल 10 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. अभिनंदन. आणि या स्पोर्ट्स मध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी इथं यश संपादन केलेलं आहे. आकाश अजय पवार 12वी आर्ट्सचा विद्यार्थी आहे. आकाश अजय पवार त्याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला होता. पळत यायचे बाळ आकाश अजय पवार 12वी आर्ट्स मधून एक दुसरा विद्यार्थी आहे ज्याने कुस्तीमध्ये राज्यस्तरीय सहभाग नोंदवलेला होता. गौरव काकेबा चव्हाण पळत यायचे पळत गौरव काकेबा चव्हाण. अभिनंदन. 11वी आर्ट्सची विद्यार्थिनी आहे. कुस्ती राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेली पूजा कांतीलाल कदम. पूजा कांतीलाल कदम पळत. कल्याणी मोरे 100 मीटर आणि 200 मीटर राज्य सहभाग 11वी सायन्सची विद्यार्थिनी आहे कल्याणी मोरे. पळत ये 100 मीटर आणि 200 मीटर धावणे. स्पोर्ट्स विद्यालयाचे पण इथं काही विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत. जान्हवी दशरथ माने तायक्वांदो मध्ये तृतीय
स्पर्धेमध्ये तृतीय आलेली विद्यार्थिनी आणि तसेच विभागामध्ये प्रथम माजी प्राचार्य तानाजी साळुंखे सर यांच्याकडून 1875 रुपयाचा धनादेश या विद्यार्थिनीला प्राप्त होतोय. पालकांना सुद्धा विनंती, व्यासपीठावरती आपणही उपस्थित राहावं. जान्हवी दशरथ माने, जरा एकदा जोरदार टाळ्या. आणि पुन्हा तिसरी पण ट्रॉफी दिला जाते. वुशू या स्पर्धेमध्ये सुद्धा तिचा विभागात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. अतिशय स्पोर्टी अशी आमची ही विद्यार्थिनी आहे. तायक्वांदो मध्ये तृतीय, पुन्हा विभागात प्रथम आणि वुशू या स्पर्धेमध्ये सुद्धा तिने विभागात द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. माजी प्राचार्य साळुंखे सर यांच्याकडून 1875 रुपयाचा धनादेश जातोय. धन्यवाद. माने उन्मेष श्रीधर, रायफल शूटिंग मध्ये विभागात तृतीय क्रमांक पटकावलेला हा विद्यार्थी उन्मेष श्रीधर माने. रायफल शूटिंग विभागात तृतीय माने उन्मेष श्रीधर. अभिनंदन. 5 सप्टेंबर दिवशी शिक्षक दिना दिवशी काही आमचे विद्यार्थी शिक्षक होतात आणि त्यामधून आम्ही जे कोणी चांगलं म्हणजे सगळे चांगले काम करतात, पण काही असे थोडे रिलेव्हन्सी असलेले कामामध्ये तर त्याचे सुद्धा आदर्श विद्यार्थी शिक्षक आम्ही काढतो. 12वी सायन्सचा विद्यार्थी आहे ऋषी विजय कदम. आदर्श विद्यार्थी शिक्षक, जरा पळत यायचं बाळ. ऋषी विजय कदम 12वी सायन्सचा विद्यार्थी. आणि 12वी आर्ट्सची विद्यार्थिनी आहे रुखसार हमीद मुलानी. रुखसार हमीद मुलानी 12वी आर्ट्सची विद्यार्थिनी. सायन्सचा विद्यार्थी ऋषी विजय कदम आणि 12वी आर्ट्सची विद्यार्थिनी रुखसार हमीद मुलानी. वर्षभरामध्ये केलेल्या कामामध्ये आम्ही आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पण देतो. 12वी आणि 10वीच्या मुलांचा त्यामध्ये समावेश असतो. 12वी कॉमर्स मधून आदर्श विद्यार्थी माने सौरभ रवींद्र, जरा जोरदार वाळा. अतिशय नम्र मुलगा आहे, विनम्र आहे, अभ्यासात हुशार, तसेच सर्व क्षेत्रामध्ये त्याचा भाग असतो आणि म्हणून यावर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार जातोय माने सौरभ रवींद्र, 12वी कॉमर्सचा विद्यार्थी. आणि आदर्श विद्यार्थिनी 12वी कॉमर्सचीच आहे विद्यार्थिनी. आवाज अतिशय गोड आणि तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर विनम्रता दिसते. कोण आहे? अर्पिता रामचंद्र साळुंखे. अभिनंदन. काव्य वाचनामध्ये काल प्रमुख पाहुण्यांनी तिचा उल्लेख केला होता. अतिशय गोड आवाज, वाणी अतिशय सुंदर आणि विनम्र आहे विद्यार्थिनी अर्पिता रामचंद्र साळुंखे. आणि विद्यालयामधून सुद्धा आदर्श विद्यार्थी आहे. 10वी ब चा विद्यार्थी आहे. अतिशय होतकरू, मेहनती, कष्टाळू आणि आपल्या परिस्थितीची जाणीव असणारा विद्यार्थी आहे. कोण असेल? आशुतोष मोहन लोखंडे. यावर्षीचा आदर्श विद्यार्थी विद्यालयाचा पुरस्कार जातोय आशुतोष मोहन लोखंडे. अतिशय मस्त असलेला विद्यार्थी, अभ्यासू, अतिशय कष्टाळू आहे विद्यार्थी. आणि 10वी ची विद्यार्थिनी आहे अनिशा बाजीराव कदम. अनिशा बाजीराव कदम आदर्श विद्यार्थिनी 10वी ची विद्यार्थिनी आहे. शांत, सुस्वभावी आणि ही पण अतिशय हुशार अशी देखणी असं विद्यार्थिनी आहे ती अनिशा बाजीराव कदम. जितकी ती देखणी आहे तशीच ती अभ्यासात पण तेवढंच देखणे पण तिने टिकवून ठेवले. आणि आमच्या 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी पर्यंत अनुक्रमे आम्ही तिन्ही बक्षीस देतोय.
महेंद्र. मोहिते भक्ती रवींद्रनाथ. शेडगे धनराज युवराज. एक मिनिट इकडे बघा. पाचवी ब मोहिते भक्ती रवींद्रनाथ. चव्हाण रसिका महेंद्र. पांगारे स्नेहल दीपक. सौम्य गोगावले स्नेहा दीपक. संदीप. पूजा अर्जुन सेठे. मानसी प्रकाश नवले. इकडे बघ. मानसी प्रकाश नवले. इयत्ता 6वी ब घाडगे समीक्षा योगेश. शिंदे अबोली विष्णू. सुतार समीक्षा बाळकृष्ण. सौरभ राहुल गोळे. सना सिद्दीकी आतार. श्रेयस राजेश बकरे. समीक्षा बाळकृष्ण सुतार. 92.22%. सौरभ राहुल गोळे 92.22%. सना सिद्दीकी आतार 91.78%. श्रेयस राजेश बकरे 91.78%. सातवी अ मानसी जीवराज शेडगे. सानिका जगन्नाथ हातेकर. मला इकडे. भारती संतोष घोलप. सानिका जगन्नाथ हातेकर. भारती संतोष घोलप. सातवी ब दिनकर श्रेयस दिनकर पाटील. वेद संकट डोकळे. दिव्या अंबासो बागल. श्रेयस दिनकर पाटील.
सुभाष कदम, आकांक्षा हनुमंत निकम, सिद्धी सुभाष कदम, स्नेहल सुनील भंडारे,
नमस्कार. वसंतदादा पाटील प्राथमिक विद्यामंदिर या विभागातील बालचमुंना आज या ठिकाणी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. आमच्या प्राथमिक विभागातील बालचमुंना या पारितोषिक वितरणाची खूपच उत्सुकता लागून राहिलेली आहे. गतवर्षी ज्यांनी यश प्राप्त केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची नावं मी या ठिकाणी घेते. सर्वप्रथम आमच्या वसंतदादा प्राथमिक विभागामध्ये इयत्ता 4थीसाठी वसंतदादा टॅलेंट सर्च ही विशेष परीक्षा आयोजित केली जाते दरवर्षी मार्चमध्ये. गतवर्षी या वसंतदादा टॅलेंट परीक्षेमध्ये प्रथम 3 क्रमांक आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव होत आहे. सर्वप्रथम वेदांत आनंदराव कदम प्रथम क्रमांक प्राथमिकच्या मला जोरदार टाळ्या जाऊ एकदा. द्वितीय क्रमांक शंभूराज संतोष क्षीरसागर 240 गुण मिळवून तिथे आलेला आहे. तृतीय क्रमांक कौस्तुभ विकास राऊत 238 गुण मिळवून तिथे आलेला आहे. तसेच तृतीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे. इंद्रणी आबासाहेब माने तृतीय क्रमांक 238 गुण मिळवलेले आहेत. यानंतर बालवाडी लहान गट प्रथम क्रमांक वेदश्री हेमंत अर्जुन वाडकर. वेदश्री पटकन उठायचे. द्वितीय क्रमांक सोहम सचिन मदने. तृतीय क्रमांक कुमारी श्रेया वैभव भांदिरगे. बालचमूंसाठी जोरदार टाळ्या वाजवा आमच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर श्रेया वैभव भांदिरगे, सोहम सचिन मदने द्वितीय क्रमांक आलेला आहे या विद्यार्थ्याचा. त्यानंतर मोठा गट प्रथम क्रमांक कृष्णा धनाजी सूर्यवंशी पुढे यायचे विद्यार्थ्यांनी. द्वितीय क्रमांक रिजवान जुबेर खान मुलानी. तृतीय क्रमांक शर्वरी किरण माने. रिजवान जुबेर खान मुलानी द्वितीय क्रमांक. शर्वरी किरण माने तृतीय क्रमांक. यानंतर इयत्ता पहिलीमधील यशस्वी विद्यार्थी प्रथम क्रमांक सोनाली संतोष गोळे. पटकन उठायचे. द्वितीय क्रमांक निखिल अमोल मांडवे. तृतीय क्रमांक आदिती संतोष देवकर. तृतीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे स्वरांजली अनिल माने. यानंतर इयत्ता 2री मधील विजयी विद्यार्थी प्रथम क्रमांक चैत्राली तानाजी बोरकर. द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे अनुज रमेश गायकवाड आणि राजवर्धन अनिल माने. इयत्ता 2री प्रथम क्रमांक चैत्राली तानाजी बोरकर. द्वितीय क्रमांक अनुज रमेश गायकवाड. सुबा अख्तर नवाज मुल्ला तृतीय क्रमांक. राजवर्धन अनिल माने. टाळ्या वाजवायचे विद्यार्थ्यांनी त्यांचे कौतुक करायचे.
त्यानंतर इयत्ता तिसरी प्रथम क्रमांक ईश्वरी कृष्ण कोळी, द्वितीय क्रमांक श्रीनिधी विजय मोरे, तृतीय क्रमांक रुचिता महेश कुंभार, नंतर इयत्ता चौथी वेदांत आनंदराव कदम प्रथम क्रमांक, इयत्ता तिसरी श्रीनिधी विजय मोरे द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक रुचिता महेश कुंभार, इयत्ता चौथी प्रथम क्रमांक वेदांत आनंदराव कदम, द्वितीय क्रमांक शंभूराज संतोष क्षीरसागर, आणि तृतीय क्रमांक आहे कौस्तुभ विकास राऊत, चौथी द्वितीय क्रमांक शंभूराज संतोष क्षीरसागर, तृतीय क्रमांक कौस्तुभ विकास राऊत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बक्षीस मिळाले त्यांच्यासाठी हार्दिक अभिनंदनांची टाळी तर आहेच, परंतु ज्यांना बक्षीस मिळाली नाही त्या विद्यार्थ्यांनी देखील प्रयत्नांची शिकस्त करायची आहे आणि बक्षीस मिळवण्यासाठी मेहनत करायची आहे, कष्ट करायचे, भरपूर वर्षभर अभ्यास करा. एवढे बोलून पुन्हा एकदा यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.